नमस्कार मित्रांनो, आपण आज वर्ग 10वीचा मॅथ पार्ट 2 मध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहोत। त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिले, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स। आणि आपल्याला हा डिटर्मिनंट या ठिकाणी दिलेला आहे। डिटर्मिनंटमध्ये दिलेले अंक 3, 4, 2, 5 आणि आपल्याला हे ब्लँक या ठिकाणी भरायचे आहेत। 3 मल्टिप्लाय ब्लँक मायनस ब्लँक मल्टिप्लाय 3। तर डिटर्मिनंट सॉल्व करताना आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं पडते। 3चा गुणाकार 5 सोबत आणि 2चा गुणाकार 4 सोबत। 3 मल्टिप्लाय 5, या ठिकाणी आपल्याला पहिले 5 घ्यावे लागतील, मायनस 2 मल्टिप्लाय 4, तर या ठिकाणी आपल्याला 4 आहे, या ठिकाणी आपल्याला 2 घ्यावे लागेल। 3 मल्टिप्लाय 5 15 मायनस 2 मल्टिप्लाय 4 8। 15 मायनस 8, 15 मधून 8 गेले किती राहिले 7। म्हणजे याचा आन्सर या डिटर्मिनंटचा सॉल्व केल्याच्या नंतर त्याचा आन्सर आपल्याला 7 मिळालं। त्यामध्ये दुसरा क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स। आता हा आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे, हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे। डिटर्मिनंट दिलेला आहे -1 2 7 4। तर 7 मल्टिप्लाय 1 7 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय 2 6 मायनस सेम न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत, डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर सोबत। 5 मल्टिप्लाय 3 15 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय 2 6। बघा मित्रांनो, या ठिकाणी डिनॉमिनेटर कसा आलेला आहे दोन्हीचा सेम आणि न्यूमरेटर डिफरंट आहे आणि दोन्हीचं काय करायचं आहे आपल्याला सबट्रॅक्शन।